माझ्या सुरुवातीवरून आणि माझ्या थंबनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कशाविषयी बोलणार आहोत. होय, तुम्ही बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत केरळमधील एक प्रसिद्ध सण, तो म्हणजे ओणमविषयी. केरळ म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? हिरवीगार झाडं, उंच उंच नारळाची झाडं, शांत असं बॅकवॉटर आणि सुंदर निसर्ग. बरोबर ओळखलं ना? पण वर्षातून एकदा केरळचे हे शांत आणि सुंदर रूप पूर्णपणे बदलून जातं. रस्त्यांवर वाघासारखे रंगवलेले लोक नाचताना दिसतात. नद्यांमध्ये लांबलचक सर्पनौका वेगाने धावताना दिसतात. घरांच्या अंगणात रंगीबेरंगी फुलांची सुंदर रांगोळी सजते आणि केळीच्या पानावर एक दोन नव्हे तर डझनभर पारंपरिक शाकाहारी पदार्थांची मेजवानी वाढली जाते. हा सगळा उत्साह कोणत्या सणासाठी असतो? अगदी बरोबर, ओणम या सणासाठी. केरळचा हा सर्वात प्रसिद्ध आणि रंगीबेरंगी सण. पण ओणम म्हणजे फक्त फुलांची रांगोळी, स्वादिष्ट जेवण आणि बोटांची शर्यत नाही. या सणामागे एक अतिशय रंजक कथा आहे. तुम्हाला राजा महाबली कोण होता हे माहिती आहे का? तो वर्षातून एकदा केरळमध्ये का परततो? पुक्कलमची रांगोळी 10 दिवसात कशी बदलत जाते? सर्पनौका इतक्या मोठ्या का असतात? आणि केरळमध्ये अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे ओणमचा उत्सव पाहण्यासाठी हजारो लोक एकत्र येतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया केरळच्या या रंगीबेरंगी ओणमच्या प्रवासाला. ओणम मागची रंजक कथा पाहूया. सर्वप्रथम जाणून घेऊया की ओणम साजरा करण्यामागे नेमकी कथा काय आहे. ओणम हा केरळमधील महत्त्वाचा कृषी उत्सव आहे. पण त्यासोबत राजा महाबलीची एक प्रसिद्ध पौराणिक कथा जोडलेली आहे. राजा महाबली हा असुर काळात जन्मलेला राजा होता. पण त्याचं राज्य कसं होतं? असं म्हणतात की त्याच्या राज्यात लोक सुखी आणि समाधानी होते. गरिबी नव्हती, भेदभाव नव्हता आणि राजा आपल्या प्रजेची खूप काळजी घेत होता. महाबलीच्या दानशूरपणाची आणि लोकप्रियतेची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्याच्या या वाढत्या शक्तीमुळे देवांना मात्र चिंता वाटू लागली. मग भगवान विष्णूंनी महाबलीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घेतला वामन अवतार. वामन म्हणजे एका छोट्या ब्राह्मण मुलाच्या रूपातील विष्णू. एकदा राजा महाबली यज्ञ करत होता. त्याचवेळी वामन त्याच्या दरबारात आले. महाबलीने त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? तुम्ही जे मागाल ते मी देईन. वामनांनी काही फार मोठी मागणी केली नाही. त्यांनी फक्त 3 पावलांमध्ये मावेल एवढीच जमीन मागितली. महाबलीने ही मागणी मान्य देखील केली. पण पुढच्या क्षणी वामनाचं रूप अचानक प्रचंड मोठं झालं. पहिल्या पावलात त्यांनी संपूर्ण पृथ्वी व्यापून घेतली. दुसऱ्या पावलात स्वर्ग आणि आकाश व्यापलं. आता तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागाच उरली नव्हती. वामनांनी महाबलीला विचारलं, राजा, आता तिसरं पाऊल कुठे ठेवू? महाबलीने आपलं मस्तक पुढे केलं आणि म्हटलं, प्रभू, माझं मस्तकच तुमच्यासाठी उरलं आहे. विष्णूंनी तिसरं पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात पाठवलं. पण महाबलीची नम्रता आणि त्याचा त्याग पाहून विष्णू प्रसन्न झाले. महाबलीने एकच इच्छा व्यक्त केली. त्याला आपल्या प्रजेची खूप आठवण येत होती. म्हणून त्याने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगी मागितली. भगवान विष्णूंनी त्याची ही इच्छा मान्य देखील केली. आणि अशी मान्यता आहे की दरवर्षी ओणमच्या काळात राजा महाबली आपल्या प्रजेला भेटण्यासाठी केरळमध्ये परततो. म्हणूनच केरळमधील लोक त्याचं आनंदाने स्वागत करतात आणि याच स्वागताचं नाव आहे ओणम. 10 दिवसांचा ओणम आणि पुक्कलम. आता एक प्रश्न, राजा महाबली केरळमध्ये येणार असेल तर त्याच्या स्वागतासाठी लोक काय काय करणार? अर्थातच घरं सजवणार, अंगणं सजवणार आणि आनंद साजरा करणार. ओणमचा उत्सव साधारणपणे 10 दिवस चालतो आणि या 10 दिवसांची एक खास ओळख आहे, ती म्हणजे पुक्कलम. पुक्कलम म्हणजे फुलांनी बनवलेली सुंदर रांगोळी.
आणि फक्त रांगोळी नाही, दिवसागणिक ती मोठी होत जाते. पहिल्या दिवशी एक छोटी रचना, नंतर त्यात आणखी एक वर्तुळ, मग आणखी एक, असं करत करत 10व्या दिवशी ही रांगोळी खूप मोठी आणि आकर्षक बनते. म्हणजेच पुक्कलमकडे पाहिलं की आपल्याला ओणम किती जवळ आलं आहे याची कल्पना येते. पहिला दिवस तो म्हणजे अथम. या दिवशी अंगण स्वच्छ करून पुक्कलमची सुरुवात केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चिथिरा. आता या रांगोळीत आणखी एक थर जोडला जातो. तिसरा दिवस म्हणजे चोदी. या दिवशी फुलांची संख्या आणि रचनेची विविधता वाढते. चौथा दिवस म्हणजे विशाखम. या दिवशी बाजारात फुलं आणि भाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागते. पाचवा दिवस म्हणजे अनिजम. या काळात सर्पनौका शर्यतीची तयारी आणि सराव अधिक जोरात सुरू होतो. सहावा दिवस म्हणजे थ्रिकेटा. या दिवशी पुक्कलम आणखी मोठी आणि सुंदर दिसू लागते. सातवा दिवस तो म्हणजे मूलम. या दिवशी पुक्कलममध्ये विशेष मातीच्या मूर्ती ठेवल्या जातात. आठवा दिवस म्हणजे पूरदम. या दिवशी फुलांची रांगोळी आणखी विस्तारते. नववा दिवस म्हणजे उथराडम. याला अनेक ठिकाणी पहिलं ओणम असं म्हटलं जातं. घराघरात तयारीची लगबग सुरू असते आणि मग येतो 10वा दिवस म्हणजे थिरुओणम. हा ओणमचा मुख्य दिवस असतो. या दिवशी पुक्कलम पूर्ण होते. नवीन कपडे घातले जातात आणि घरात उत्साहाचं वातावरण असतं. आणि अर्थातच या दिवशी असते एक मोठी मेजवानी. ओणमची कल्पना करा. फुलांनी सजलेलं घर, नवीन कपडे आणि समोर ठेवलेलं हिरवगार केळीचं पान. आता त्या पानावर एकामागून एक पदार्थ वाढले जातात. यालाच म्हणतात ओणम सद्या. सद्या म्हणजेच मेजवानी. पारंपरिक सद्यामध्ये अनेक प्रकारचे शाकाहारी पदार्थ वाढले जातात. त्यात भात, डाळ, सांबार, रसम, भाज्या, लोणची, चटण्या आणि शेवटी गोड पायसम यांचा समावेश असतो. यातील काही प्रसिद्ध पदार्थ म्हणजेच अवियल. अवियल म्हणजे अनेक भाज्या, खोबरे आणि दही वापरून बनवलेला पदार्थ. दुसरा म्हणजे थोरण. यात भाज्या आणि खोबरे घालून बनवलेली सुकी भाजी असते. कालण आणि ओलन म्हणजेच भोपळा, रताळे आणि नारळाच्या दुधापासून बनवणारे पदार्थ. आणि मग येतो गोड पदार्थ, तो म्हणजे पायसम. पालडा पायसम किंवा अदा प्रथमन यांसारखे गोड पदार्थ सध्याची सांगता करतात. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे जेवण झाल्यावर केळीचं पान कसं दुमडतं यालाही काही ठिकाणी अर्थ जोडला जातो. म्हणूनच ओणम सद्या म्हणजे फक्त जेवण नाही, तर तो केरळच्या परंपरा, शिस्त आणि सामूहिक आनंदाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर ओणमचं एक खास आकर्षण म्हणजे वल्लमकाली, म्हणजे सर्पनौकांचा थरार. आता आपण ओणमच्या सर्वात रोमांचक भागाकडे वळूया. सर्पनौका शर्यत. मल्याळममध्ये याला म्हणतात वल्लमकाली. या शर्यतीत वापरल्या जाणाऱ्या लांब आणि अरुंद बोटींना चुंदन वल्लम म्हटलं जातं. या बोटी इतक्या लांब असतात की त्यात मोठ्या संख्येने नाविक बसू शकतात. आणि सगळ्यात मजेशीर भाग म्हणजे सर्व नाविक एकाच तालात वल्ली मारतात. त्यांना हा ताल मिळतो तो पारंपरिक वंचीपाट्टू म्हणजेच बोटीवर गायल्या जाणाऱ्या गाण्यांमधून. कल्पना करा, शेकडो लोक, एक लांब सर्पासारखी बोट, पाण्याचा वेग, ढोलांचा आवाज आणि सगळे नाविक एकाच तालात वल्ली मारत आहेत. हे दृश्य खरंच पाहण्यासारखं असतं. केरळमधील प्रसिद्ध बोट शर्यतींपैकी नेहरू ट्रॉफी बोट रेस आणि आरनमुल्ला बोट रेस विशेष प्रसिद्ध आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी माणसाला वाघ बनून रस्त्यावर नाचताना पाहिलं आहे का? ओणमच्या काळात केरळमध्ये हे खरंच पाहायला मिळतं. याला म्हणतात पुलिकली, म्हणजेच वाघ नृत्य. विशेषतः त्रिसूरमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
कलाकार आपल्या शरीरावर वाघ किंवा बिबट्याचे पट्टे रंगवतात आणि हे रंगकाम काही मिनिटांचं काम नसतं. पूर्ण शरीर रंगवायला अनेक तास लागू शकतात. त्यानंतर कलाकार वाघाचे मुखवटे घालतात. ढोल ताशांचा आवाज सुरू होतो आणि हे मानवी वाघ रस्त्यावर नाचायला सुरुवात करतात. ढोलांच्या तालावर त्यांचे नृत्य, हालचाली आणि चेहऱ्यावरील भाव पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. म्हणूनच पुलिकाली हा ओणमच्या सर्वात लक्षवेधी उत्सवांपैकी एक आहे. आता समजा तुम्हाला ओणम प्रत्यक्ष केरळमध्ये अनुभवायचं आहे. मग कोणती ठिकाणं लक्षात ठेवायची? चला पाहूया 8 खास ठिकाणं. पहिलं म्हणजे त्रिपुनिथुरा. प्रसिद्ध अथचमयम मिरवणूक पाहायला मिळते. कथकली, पारंपरिक नृत्य, सजवलेले हत्ती आणि विविध कला यामुळे हा सोहळा विशेष बनतो. दुस दुसरं म्हणजे थ्रिक्ककरा. ओणमशी जोडलेले हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. इथल्या मंदिरात ओणमच्या काळात मोठा उत्सव साजरा केला जातो. तिसरं म्हणजे त्रिसूर. पुलिकाली पाहायचं असेल तर हे ठिकाण नक्की लक्षात ठेवा. चौथं म्हणजे किजक्कुम पट्टकारा. इथे तुम्हाला कुम्मटिकाली म्हणजेच मुखवटे घालून केलं जाणारं पारंपरिक नृत्य पाहायला मिळतं. पाचवं म्हणजे आरन्मुला. इथली वल्ला, सद्या आणि बोटींशी जोडलेल्या परंपरा विशेष प्रसिद्ध आहेत. सहावं म्हणजे तिरुवनंतपुरम. केरळच्या राजधानीत ओणमच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रोषणाई पाहायला मिळते. सातवं ठिकाण म्हणजे चेरुथुरुथी. केरळची पारंपरिक कला आणि कथकली जवळून अनुभवायची असेल तर हे ठिकाण महत्त्वाचं आहे. आणि आठवं पल्लासणा आणि कुन्नमकुलम. इथे ओणमशी जोडलेला पारंपरिक ओणथल्लू हा खेळ पाहायला मिळतो. म्हणजेच ओणम अनुभवायचा असेल तर केरळमधील प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक वेगळं रूप पाहायला मिळतं. मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल की ओणम म्हणजे फक्त एक सण नाही, तर तो केरळच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. एका बाजूला फुलांची सुंदर पुक्कलम, दुसऱ्या बाजूला पाण्यावर वेगाने धावणाऱ्या सर्पनौका, एका बाजूला केळीच्या पानावरची स्वादिष्ट सद्या आणि दुसऱ्या बाजूला वाघाचं रूप घेऊन नाचणारे कलाकार. या सगळ्या परंपरांमधून ओणमची खरी मजा समोर येते. आता तुम्ही मला सांगा, ओणममधील तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली? पुक्कलम, ओणम सद्या, सर्पनौका शर्यत की मग पुलिकलीचं वाघ नृत्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रंजक विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमांचक विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी ओणम. धन्यवाद.